सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव हनुमंत दामू शेजवळ, गाव डोंगरगाव, मुळशीमध्ये येते, पुणे जिल्ह्याच्या जवळच आहे. ओके. आता सर आपण जर पाहिलं तर हे सगळं तुमचा गोठा आहे. हो म्हणजे काय म्हशी आणि गाई असे एकत्रित तुम्ही सगळे पाळत आहे, हो, बरोबर? मिक्समध्ये हे करतो. आता तुम्ही दूध जी धंदा आहे तुमच्याकडे तो हो. किती दिवसापासून आहे? आता तसं पारंपरिक आहेच ते, पण आपलं कसं वडील 1, 2, 3 म्हशी जास्त हे. पण आता गाईमध्ये आपण उतरलो आणि थोडंसं एक मार्केट पण जवळ आले, त्या दृष्टीने आपण आता थोडं शिकलं, थोडं एक दूरदृष्टीच्या हिशोबाने आपण त्या ह्याच्यामध्ये उतरलो आणि आपण डायरेक्ट म्हणजे असा विचार केला की बाबा आपण स्वतः म्हणजे उत्पादक आणि ग्राहक असं जोडू शकतो. तर मग आपण इथूनच सुरुवात केली, स्वतः आपलं प्रोडक्शन हे करायचं आणि विकायचं हे डायरेक्ट कस्टमरला नेऊन. म्हणजे तुम्ही स्वतःच दूध उत्पादक पण आहात हो आणि इथं जे काही कमी पडतं ते शेतकऱ्याकडून दूध घेता हो आणि तुम्ही डायरेक्ट पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे हिंजवडी आय टी पार्कला मी जातो आणि भाऊ माझा जातो सुसपाषणला. ओके. म्हणजे तुम्ही एक तरुण व्यवसाय चालू केलाय बाबा, ज्याच्यामध्ये दूध बरेच लोक म्हणतात नाही, आता म्हणजे ही संकल्पना आली ऍक्च्युली लॉकडाऊन पासून. बर. मग लॉकडाऊन मध्ये असं दिसलं की भाजीपाला आणि दूध ह्याला पर्यायच नाहीये, अगदी बरोबर. म्हणजे हे बंदच नाही होणार. बरोबर. तुमचं काही गोष्टी सगळ्या बंद झाल्या तरी हा पर्याय हा बंदच होणार नाही. त्यासाठी आपण मग तिकडे हे केलं की आपण काय करू शकतो. अगदी आणि झटकीपट हा म्हणजे कसं आहे की बाबा आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि झटकीपट आपण हे केल्यानंतर एक ग्रीप घेऊ शकतो त्या ह्याच्यामध्ये, असं हे. तुमचे हे जे दूध धंदा तुम्ही चालू केलाय ह्याच्यामध्ये किती जनावर हे सगळे जर आपण बघितलं आता काय सगळी एक 27-28 बाहेर लहान मोठी सगळी आहेत. म्हणजे 27? हो. आता मला एक सांगा, तुम्ही एवढी जे जनावर तुम्ही सांभाळताय, आता याच्यामध्ये तुमचा मेजर जी मगाशी तुम्ही मला सांगत होता की मागच्या एक 3 महिन्यापासून 3-4 महिन्यापासून दूध धंदा पूर्ण तुमचा बदललाय, म्हणजे मागणी वाढायला लागली. म्हणजे तसं तुम्ही खूप जुनी युजर होता बरोबर. आणि तुम्ही नंतर काही कारणानंतर बंद केलं होतं बंद केलं मध्ये आणि 3-4 महिन्यात परत चालू केलं. बरंच म्हणजे 5-6 महिन्याचा हे केला. मेच्या आसपास पासून बंद केलं, नंतर आता मी दिवाळीच्या एंडिंगच्या आसपास चालू केलं त्या आसपास. म्हणजे हा परंतु तुम्ही जे चालू केलं बंद केलं तर हा काय प्रकार आहे? म्हणजे काय चालू केलं आणि काय बंद केलं? म्हणजे मिल्क चार्जरच बंद केलं होतं देणं. बरं. त्यानंतर मला जरा काय झालं की जाणवलं की गोट्यामध्ये बाबा बरेचसे आपलं हे झालं, डॉक्टरचं प्रमाण वाढलं. ओके. आणि ते वाढल्यानंतर मग ते कसं मेंटली हॅरेसमेंट, म्हणजे जनावराला पण त्रास होतो, त्याला बांधणं हे करणं ह्या गोष्टी, आणि म्हणजे त्या जनावराला त्रास आणि आपल्या ह्याला पण त्रास, मालकालाही त्रास, बरोबर. आणि पैसे तर जाणारच वेस्ट. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोट्याला मिल्क चार्जर चालू केले? हो. आता मी चालू केले, पण आता मी ते बंद करणार नाही अशा हिशोबाने चालू केले. काय परत नवीन सुरुवात केली मी ती. तुम्ही ज्यावेळेस काही दिवसापूर्वी चालू केलं होतं, म्हणजे साधारण किती दिवसापूर्वी चालू केलं होतं पहिलं जे तुम्ही सुरुवात पहिले मी 2023च्या एंडिंगला मला अशी माहिती भेटली थोडं थोडं नाही की एक बकेट आण हे कर, असं थोडं थोडं मला दिसलं. मग मी एक ती गाय होती तिला हे केलं. ओके. ती तिकडे आहे. अच्छा, त्या कोपऱ्याला तुम्ही सुरुवातीला चालू केलं. ती गाय तब्येत नव्हती त्या गायची. मग ते मामुरडेवाले मला म्हणले तुमच्याकडे एक कमजोर गाय असेल तिला बघा तुम्ही हे करू, तुम्हाला लगेच फरक दिसेल. आणि दुसरी गाय लागत नव्हती तिला ऐकू, हा. पण जी लागत नव्हती ती गाय मी 1 महिना ते 1.5 महिने 2 महिने दिले तिला. हा. तब्येत सुधारली तिची. पण काय झालं त्यानंतर 1-2 महिन्यानंतर बघितली मी, ट्राय केली, लागली नाही. मग त्यानंतर थोडंसं दूध कमी झाल्यानंतर मग ते म्हणजे हेच झालं होतं ना, अगोदर दूध कमी झाल्यानंतर परवडा झाली ती अंगावरच आहे. बरं. खायला घालायला लागते, खायला कमी केलं की परत दूध कमी होणार. हा. मग तिला काय केली आपण विकून टाकली. अच्छा. मग त्या गायीमध्ये हिरा, ती पण गाय आपण आणल्यानंतर भरपूर म्हणजे तिला वापर त्याच्यामध्ये खूप फरक दिसला आपल्याला. फरक दिसल्यानंतर मग ती 4-5 वेळा लाव भरवली, पण ती खालीच निघाली. अच्छा. खाली निघाल्यानंतर मिल्क चार्जर असं चालू केल्यानंतर मग तिचा ग्रोथ झाल्यानंतर मग ती लागू पडल्यानंतर ती व्यायली लगेच डिसेंबर 2024ला, 20 डिसेंबर 2024ला व्यायली. ओके. 20-21 लिटर, 21.5 मी मोजले, पण साधारण सरासरी 20 लिटर दूध. पण ते दूध 20 डिसेंबर ते 12 मे हा. 2025 पर्यंत सेम 20 म्हणजे, आणि दूध पण मी मिल्क चार्जरच्या बकेटमध्येच काढतोय. अच्छा, मिल्कच्या बकेटमध्येच काढताय? बरं. त्यावेळेस किती बकेट चारले असतील, म्हणजे काय प्रमाण त्यावेळी मी होतं? 100 चार्ज. म्हणजे एका गायला 100 ग्रॅम 4 गाया माझ्या सोबतच व्यायला होत्या. त्यांना खूप म्हणजे एक हेच होता तो, जेवढं जनावर आपल्या गोठ्यामध्ये व्यायणार, हा. दूध हे होणार, आणि तेवढा जो उत्साह असतो तो वेगळाच असतो. अगदी बरोबर. म्हणजे ती जे दूध होतं तुमचं ते रेग्युलर एक स्ट्रेंथ राहिलं. हो, त्या गायीमध्ये मला खूपच रिझल्ट आला त्या गायीमध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्युटी केली? मग ते कंटिन्यूच होतं तेव्हा. मग 100 मी 100च्या कमी केलंच नाही त्यांना ते. ओके. आणि ते मग 20 म्हणजे ते 5.5 ते 6 महिने दूध तिने कंटिन्यू दिलं. मी जवळजवळ 12 ते 15 लिटर तिला आटवली. अहो, लोकांकडे दूध जी आपण म्हणतो ना एक स्ट्रेंथ राहायला पाहिजे ती राहतच नाहीये. मग जसं जसं पुढे जाईल तसं दूध कमी होत राहतं. बरोबर. तुम्ही तर म्हणते 5-6 महिने दूध आमच्याकडे कंटिन्यू नाही, राहिलं. तिचं मी स्वतःच तिची धार काढतो, मी तिला स्वतः कंटिन्यू देतो, मी स्वतः हाताने हे करतो. आता सुद्धा मी हे करतो ना, त्यांना बऱ्यापैकी मी स्वतः म्हणजे ते स्वतः आदळतोय.
जो वेळेस तुम्ही परत नंतर बंद केलं काही कारणाने तुमच्या हो. त्यावेळेस अनुभव सांगा ना की काय तुम्हाला बदल जाणवला म्हणजे बंद केल्यानंतर. बंद केल्यानंतर लगेच नाही, पण काही कालानंतर शेणाच्या क्वालिटीमध्ये फरक झाला. जनावरांची चमक, दूध होता आम्ही जनावर, पण चमक नव्हती ती. अच्छा बर. म्हणजे फिकट कलर होता ते, स्किन वरती आता हा जो चमक दिसते तो फिकट होता. अच्छा आता कशी जरा ही बघा काही कशी म्हणजे फिनिशिंग एकदम चमक दिसते याच्यावरती. ते होता, पण ते फिकट कलर होता. आता शाईन चमक वाढली त्यांच्या अंगावरती, अगदी तो बरोबर. प्रकार झाला आता. आता मला सांगा ना, आता मधल्या काळामध्ये शेण परत पातळ झालं, हो. दूध कमी झालं दूध कमी आणि क्वालिटी परत बिघडली. आणि विशेष म्हणजे जी दवाखाना होता तुमचा, जो दवाखान्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला का? डॉक्टरच्या बाबतीमध्ये? दवाखान्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, बऱ्याच वेळा माझ्या गायांची कास सुटणे हे होणे मास्टाडीचा तो सुरुवात असते. मग तोच प्रकार व्हायचा. मला खूप हे आलं त्याच्यामध्ये, बरेचसा खर्च आला डॉक्टरचा त्याऐवजी मधल्या ह्याच्यामध्ये. मधल्या पिरियडमध्ये. आता मला एक सांगा, आता ही जी जमीन जनावर आहे ती मागच्या 3-4 महिन्यापासून परत तुम्ही चालू केलं, हो. मग आता जे तुमचा जो बदल आहे तो बदल काय जाणवतो? परत तुम्ही आता बंद केलं, परत चालू केलं. आता पहिला बदल तर आहे की शेण हे झालं, जनावरांच्या ह्याच्यावर चाकाकी आली हम्म. आणि दुधामध्ये पण 1-2-3 लिटरनी वाढ झालेली आहे. ओके, म्हणजे तुमच्या दुधामध्ये तर वाढ झालीच झाली, पण मी असं ऐकलं की जिथं तुम्ही आता दूध घालताय, म्हणजे जे तरुण मुलं जे पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचा एक व्यवसाय तयार करतात आणि दुधाची क्वालिटी आता बघितलं असेल की लोक पाणी टाकूनच विकतात हो, आपण नाही बऱ्यापैकी. आणि तुम्ही तर तो प्रकार करत नाही. करत नाही. म्हणजे तुमच्या जिथं तर तुम्ही दूध घालताय, मी तर असं ऐकलं की दुधाची मागणी आता झपाटीने वाढायला लागली. म्हणजे तुम्ही रात्री हा प्रयोग एक जणाला केला होता की तुम्ही दूध कालच दिलं एक अर्धा सॅम्पल दिला होता, तो अर्धा एक लिटर. अनुभव सांगा ना आम्हाला. हो, सॅम्पल काल मी एकाला दिला, मागणी केली. म्हणजे काय होतं, माझा एक कस्टमर होता, त्यांनी रेफरन्स दिला की तुम्ही यांच्याकडनं दूध घ्या, चांगलं यांचं दूध. ओके. तर दूध घ्या. मग ते मला बोलले, तर त्या दिवशीच परवा फोन लावला आम्ही, पण त्यांनी काय फोनवर रिसीव्ह केला नाही. हा. मग मला रात्री त्यांचा काल मेसेज आला की बाबा तुम्ही उद्या सकाळी दूध द्या. हा, तर मी काल त्यांना दूध दिलं ते. ओके. आणि रात्री परत हे केलं की मॅडम दूध काय करायचं, कंटिन्यू करायचं का हे? हा, नाही ते म्हणले सुरू करा तुम्ही, आजपासूनच चालू झाला आपला, असं त्यांनी मला हे दिला. क्या बात. म्हणजे तुम्ही दूध दिलं सॅम्पल आणि लगेच हे ते ready म्हणजे आपले झालं. कालपासूनच चालू झालं, म्हणजे अर्धा लिटर सॅम्पल ते म्हणजे कालपासूनच चालू झालं ते. म्हणजे जो दूध तुम्ही देताय आता ते खात्रीशीर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हो. पौष्टिकता आहे. पौष्टिक. तुम्ही आता घरी पण दूध खाताय स्वतः, हो. काय बदल जाणवत आता? आता म्हणजे बघा, मी तर फॅट वगैरे किंवा ह्याच्यामध्ये नाही, पण दुधाला क्वालिटी हा. आहे. आणि माझ्या 2 मुली आहेत आणि भावाची एक मुलगी आहे. हा. हा भाऊ आहे माझा. अच्छा, नमस्कार. ओके. तर आम्ही घरी पण आहे ना, तो आम्हाला एक 3-4 लिटर दूध घरी लागतं आम्हाला घरीच दिवसभराच्या ह्याच्यामध्ये. हो. म्हणजे सगळे फॅमिली दूध खाते. हा, सगळे म्हणजे आई वडील नाही, पण आम्ही चहावधी वगैरे टाकून घेतो. लहान मुलांना तर म्हणजे कंपल्सरी. पहिला तुम्ही चहा करायचा, ती जी क्वालिटी होती म्हणजे ज्यावेळेस हा. तुम्ही हे देत नव्हता आणि आताच्या क्वालिटीमध्ये फरक जाणवत असेल ना? आता ऍक्च्युली मी चहा पित नाही, त्यामुळे एवढं मी हे नाही केलं दूध किंवा खात असाल ना? घरच्यांना. हा, दूध कधी मध्ये म्हणजे एवढं असं काही हे नाही, हा हा. पण एवढं ते चहाच्या ह्याच्यामध्ये काही हे नाही केलं. पण दुधाच्या ह्याच्यामध्ये, गायांच्या जनावरांच्या ह्याच्यामध्ये किंवा दुधाच्या वाढीमध्ये रिझल्ट 100% बदल झाला. 100%. हे तुमच्यावर कामाला आहेत, म्हणजे हा. तुमच्याकडे काम करतात. दादा नमस्ते, नमस्ते दादा। काय नाव आहे तुमचं? हिंदी बोलतो पण अच्छा, आपको हिंदी आती हाँ, है? हिंदी आती क्या नाम है आपका? मेरा नाम विकी है। ओके, विकी है। आप जब इस गोठे में आते हैं, हाँ वो जो शेन रहता है हाँ, उसकी क्वालिटी कैसी रहती है? उसकी क्वालिटी मतलब वो थोड़ा सेंड होता है, मतलब वो ज्यादा नहीं होता है। जब पहली बार मैं आया था ज्यादा सेंड कर रहा था, अच्छा तो अब मैं सेंट सफाई म्हणजे जब कर रहा थोडक्यात था, वास येतोय असं म्हणायचं. अच्छा, स्मेल आता था हाँ उसका? स्मेल आता था, मतलब अच्छा नहीं लगता था उस टाइम पे काम करके। ओके। तो अब जब मैं सफाई करने लगा हूँ तो मतलब उतना सेंड नहीं है आगे की तरह, जिस तरह मैं सेंड पाता था अच्छा, वास येत उसका नाही. बास नाही आता नहीं इतना. आता। हाँ अभी मतलब आपण इतके वेळेस इथं थांबलोय आपण याच्यामध्ये, पण कुठंच गोठ्यामध्ये वास येत नाही बघा, बरोबर आहे की नाही? मला सांगा, आपण एवढ्या वेळ थांबलोय, तुम्ही पण आमच्यावर फिरताय, मला सांगा एवढ्या वेळेस गोठ्यामध्ये थांबू नाही वाटत? म्हणजे लोक थांबत नाहीत, एवढा वास येतो, परंतु सर कुठेच वास बीस हा नाही येत, बरोबर आहे की नाही? हो, वास पण नाही, आम्ही स्वच्छताही ठेवतो. आणि हे पण म्हणजे आता त्या मध्यंतरी हे वास येत होता, हम्म, हिरवा चारा पण होता आणि मिल्क चार्जर नव्हतं, ओके. तो वास येत होता त्याचा. मग आता ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये वास येत आता नाही. नाहीये बघा. आता तुम्ही आणि विशेष म्हणजे कुठं माशी पण नाही बघा ना, तुम्ही जर कुठं जर पाहिलं ना, कुठं माशी उडत नाही, काही सुद्धा नाही. छोटी तुरळ असणारच माशा. तो निसर्गाचा नियम आहे बघा. हो. तुम्ही 100% काहीच मारू नाही शकत जगात, नाही करू शकत. परंतु नॅचरलीच तुमची माशी नाहीये इथं. म्हणजे इतक्या अशा माश्या फिरायला पावत्या, म्हणजे तुम्ही जर कुठे उभं राहिले तर उभं नाही राहून देत, परंतु इथं कुठं जर तुम्ही असा कॅमेरा फिरवतो कुठंच माशी नाही. आणि स्वच्छता बघा ना किती मस्त आहे. म्हणजे स्वच्छता म्हणजे काय, जे आपण शेण होतं सर ते पूर्ण पातळ पडायचं, हो, आणि पातळ. पातळ तुम्ही मगाशी मला सांगत होते, शेण उचलतं म्हटलं तर तुम्ही पूर्ण पसरायचं, म्हणजे पत्राचं अख्खा एक गोठा असं खराब आता व्हायचा. ओढलं ना की असं हे व्हायचं. आता कसं हा. आहे, ते जागेवरती आहे, विस्कटलेलं नाहीये.
एकच जागेवरती असा घट्ट आहे. आहे. आता बघा ना, आता हा. मी इथं दाखवतो शेतकऱ्यांना. ते होती तर हे पण- बघा, इथं आहे. हे दोन बघा इकडे जर गांडीमध्ये- बघितलं एकदम घट्ट शेण पडलंय आणि इकडच्या साईडला जरी पाहिलं खाली पाठीमाग साईडला बघा, अरे बाप बघा क्वालिटी काय त्याची, एकदम देशी गाय सारखं शेण पडलंय. हा? ही गाय तर आहे ना कंटिन्यू पातळ शेण असं आहे. आम्ही वैतागलोच होतो मध्यंतरी ह्या गाईला तर अच्छा. लय पातळ शेण होत. आणि तिचं शेण बघा ना किती घट्ट आहे, बघा ना एकदम जबरदस्त घट्ट निघले आणि तिच्या अंगावर पण चमक आली. आता गाभण पण आहे ती, 6 महिन्याची गाभण आहे ती. ओके, अभी क्या लग रहा है आप यहाँ पर हो, दूध की क्वालिटी आपने खाया है कभी दूध? हाँ पिया है, पिया है? मधीच अच्छा, कैसे क्वालिटी कैसे रहती है? वाइट रहती है सॉरी, वाइट रहती है हाँ। पर आप खाते हो तो उसकी टेस्ट कैसे है? अच्छी है. अच्छे है. ओके. आता मला एक सांगा किंवा इथं जी तुमची सगळी जी जनावर आहेत तिथं त्याचं मॅनेजमेंट कसं करतात, जसं की बाबा तुमचा चारा काय असतो आणि त्याच्यात मिल्क चार्जर कसं देत होतं? हा चारा आपलं म्हणलं तर नेपियर, ओके थोडा ऊस असतो ओके आणि रानातला चारा असतो म्हणजे गवत, ओके वल्ल गवत, आणि सुका चारा म्हणून आपण गव्हाचा भाताचा पेंडा घालतो त्यामध्ये. ओके. मग आता मिल्क चार्जर जी देताय तुम्ही ती कशामध्ये देता? मिल्क चार्जर सरकी जी आपण देतो ना जनावरांना, हा. ती ओली असते, भिजवतो आपण. ओके आणि भिजवल्यानंतर काय करतो, इथं जनावरांना आपण ज्या मापाने काढतो त्या हिशोबाने काढली, त्यानंतर मिल्क चार्जर हे करायचं, ते मिक्स करायचं ओल्या ह्याच्यामध्ये. ते काय होतं कच्ची करून घेतं लवकर, म्हणजे ते मोकळं पावडर आहे ना, ही सुट्टी होत नाही ती. बरोबर. ओला असल्यामुळे त्याच्यामध्ये पकडून धरतं आणि मग त्याच्यामध्ये गोळी हे करून त्या चाऱ्यावरती वरच्यावर टाकून देतो. वरच्यावर टाकल्यामुळे जास्त मिक्स नाही होत आणि ती खाऊन घेतं. पूर्ण खाऊन घेतो. हो, म्हणजे आता त्यांच्या- मला हे विचारायचं की तुमचा जो चारा आहे, चारा हा चारा जो तुम्ही टाकता, समजा 2 टाइम टाकत असाल, हो, सकाळी आणि संध्याकाळी तो चारा 100% खातात का जनावर? खातो ना, थोडाफार राहतो पण बऱ्यापैकी खातो. म्हणजे जास्त म्हणजे वेळ पहिला जात जो नाही. तुम्ही द्यायचा आणि चारा वेस्टेज जायचा बघा, मध्यंतरी- बऱ्याच वेळा काय होतं जनावर मध्यंतरी वेस्टेज जात काढून होतं, टाकतात. हो. तसा काय प्रकार आता होतोय का? नाही होत आता बऱ्यापैकी एवढा, पण कमी झाले प्रमाण. आणि विशेष म्हणजे चारा सुद्धा कमी लागतोय सर, हा आता गरज आहे तेवढीच खाणार. तेवढीच खातात. हो. पण तुम्ही म्हणजे प्रमाणानुसार बी तुम्ही मिल्क चार्जर कमी जास्त करताय. म्हणजे समजा तुमच्याकडे मिल्क हा म्हणजे चार्जर कसं होतं, व्हिडिओ बघून हे करून नाही का, तुमचे व्हिडिओ येतात समजा ते 20 लिटरचे जनावर असेल तर किती देता तुम्ही? 100 ग्रॅम देतो कंपल्सरी. ओके. आणि जर ते 10 लिटरचं असेल तर 50 ग्रॅम. हा, ते 12 लिटर असेल तर 50 ग्रॅम अर्धा चमचा आता तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम देताय? ओके. आता मला थोडंसं सांगा ना, म्हणजे आता जे डॉक्टर तुम्हाला लागायचा, जो खर्च व्हायचा, तो खर्च काय झालाय म्हणजे आज मी तिला? म्हणजे असं फिक्स नसायचं, पण डॉक्टर आला की 500 ते 1000 रुपये एका ट्रिप घेऊन जाणारच. हो, जातो पण जातो. आता आणि डॉक्टर मागच्या वेळेस म्हणलं ना, तुमचं 500 ते 1000 रुपये कुठंच गेले नाही, एक ट्रीटमेंट सुद्धा पण आली. हे झाले डॉक्टरचे, पण परत औषधाचे आलेच ना पैसे. हो, ते वेगळंच. म्हणजे तेच आपण कॅल्क्युलेशन करणं, आता ते कॅल्क्युलेशन आपलं बंद करून आपल्याला भक्तीकडे हे करायचं. आता मला सांगा ना, मग आता जो खर्च आहे डॉक्टरांचा, म्हणजे सिमेंट भरण्यापर्यंत डॉक्टर येत असतील? हा, आता तेवढंच हे. सर नमस्ते, तुमचं नाव सांगा. गणेश लिंबाई सोडून गणेश साहेब, आता इथं आपण एवढं तुम्ही काम करता याच्यामध्ये, बरोबर, तुम्ही 2 जण काम करता, तर शेणाबद्दल काय वाटतं? तुम्ही स्वतः शेणी करता, काय वाटतं तुम्हाला? शेण पहिलं पातळ येत होतं, आता घट्ट आहे. अच्छा, घट्ट आहे. ओके. आणि वास जो असतो, जो गोठ्यामध्ये भरपूर प्रमाणात येतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता पहिले यायचा वास, हा. पण आता येईना. काहीच येत नाहीये. तुमचा परिचय द्या. मी अतुल दामशेजवळ, हे माझा मोठा भाऊ आहे, छोटा भाऊ आहे. अच्छा, तुम्ही दोघा व्यवसाय करता. आणि ताईंचा परिचय? मी रुपाली शेजवळ, त्यांची मिसेस. ओके. आता दूध तर जवळजवळ घरामध्ये जाते, बरोबर आहे का नाही? तर रुपाली मॅडम, तुम्हाला काय वाटतं, आता हे सगळं दूध तुम्ही पहिलं पण खात होता, म्हणजे ज्यावेळेस मिल्क चार्जर नव्हतं, आणि आता हे जे लहान बाळ आहे ते, त्यांना बी तुम्ही दूध देत असाल, तर मला दुधाचा थोडासा अनुभव सांगा. तुम्ही तर चहा पित असाल, थोडासा मिल्क चार्जर चालू झाल्यापासून दुधात काय फरक वाटतोय का? म्हणजे घट्ट आलंय, त्याची गोडी टेस्ट असेल तर काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? हो, घट्ट पण आहे आणि टेस्ट पण छान आहे. टेस्ट पण आहे. हा, मुलं पण छान पितात दूध. ओके 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 ओके. सर, आता तुम्ही डायरेक्ट तुमचा ग्राहकांशी संपर्क हो आहे. हो, आणि दुग्ध व्यवसाय असा आहे की तुम्ही डायरेक्टली शेतकऱ्यांना क्वालिटीचं दूध दिलं क्वालिटी तर तुम्ही 10 रुपये वाढवले तरी लोक येतात. घेतात घेतात. सध्याच काय परिस्थिती आहे? म्हणजे समजा मिल्क चार्जर ज्यावेळेस नव्हतं, आता मिल्क चार्जर तुम्ही देताय. त्यावेळेस कसं आपलं प्रोडक्शन जरा कमी झालं होतं. हा. ज्यावेळेस पासून चालू झालं तशी आपली क्वालिटी वाढली, दुधाची वाढल्यामुळे आता आपले हे पण कस्टमर पण वाढले. ओके. म्हणजे साधारण जे दूध तुम्ही घालत होता पहिले, तर काय रेट होती? आणि समजा मिल्क चार्जरनी असं समजा की तुम्ही आज जरी 5 रुपयांनी दूध वाढवलं ह्या क्षणी, तर काय वाटतं त्यावेळेस कस्टमर काय आपण करतात? 60 रुपयांनी द्यायचो. ओके. आता आपण 70 रुपये जरी केला तरी कस्टमर घेतात ते, कारण की घेतात. त्याला टेस्ट आवडलेली आहे. आणि तुम्ही जिथं घालाल मित्राचं ऐकलं की म्हणजे कस्टमर दुसरीकडे जातच नाही, उलट तो रिकमेंडेशन करतोय हा, पुढच्याला. बरोबर, बरोबर.
असं नातेवाईकांना उलट आपलं जास्त हे प्रदूषण वाढलं. ओके, आपण म्हणजे असं डायरेक्ट कस्टमर जाण्यापेक्षा नातेवाईका Reference रेफरन्स नाही जास्त रेफरन्स नाही म्हणजे तुम्हाला हे काय होतं, हे करायची जाहिरात करायची गरज नाही तिथं. म्हणजे म्हणजे पब्लिसिटी रेफरन्सनीच कस्टमर भेटतो तुम्हाला, जाहिरात करायची गरज नाही. जसं की मला काल जो भेटला कस्टमर रेफरन्सनी भेटला, अच्छा. फ्रेंड सर्कल असू द्या, रिलेटिव्ह असू द्या, ओके. त्याच्यामध्ये भेटला. तर मग जाहिरात करायची, त्याला वेगळी हे करायची, ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरजच नाहीये. मी तर ऐकलं की तुम्ही जवळजवळ आता 200 लिटरच्या आसपास दूध वाटतंय हो. आणि तोच ग्राहक तुम्हाला अजून ग्राहक आणून देतोय. हो. मग मला सांगा, आणि काय होतं सर की हे एक म्हणजे ही आपली तोंडाने जी ऍडव्हर्टाइजमेंट होती ना, ती सगळ्यात म्हणजे माझ्या हिशोबाने बेस्ट आहे. ज्यावेळेस ग्राहक म्हणतो ना माझं दूध मध्ये क्वालिटी आहे, म्हणजे यांच्या दुधामध्ये क्वालिटी तुम्ही घ्या, मला सांगा तुमची गॅरंटी हा एक ग्राहक घेतोय दुधाची, याच्यापेक्षा पवित्र काय म्हणजे एवढी ताकद कोणामध्ये मला सांगा ना. म्हणजे आणि, तुमच्या प्रोडक्टची गॅरंटी दुसरा घेतोय. फॅट पण आपली आहे ना 4+ फॅट आहे, 4 ते 4.5च्या मध्ये फॅट आहे आपली. अच्छा, SNF 8.2, 8.5, 8.7 असं त्या दरम्यान हा SNF पण. जी म्हशीला साई येते ना ती आपल्या गाईच्या दुधाला पण साई येते. अशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे. काय बोलतो. हा, कस्टमर सांगतात की असं फीडबॅक की बाबा किंवा असं आहे. गाईंच्या ज्या म्हशीच्या दुधाला जी जी साई काय होतं, येते लोक ना, पाणी ती टाकून आपल्या देणार. गाईच्या दुधाला येते. काय बोलता हो. सर, गाईचं दूध जर म्हशीसारखं झालं, मला सांगा एवढं म्हणजे शक्यत काय, म्हशीचं दुधाची रेट जरा जास्त राहतात, बरोबर आहे का नाही. मला सांगा गाईच्या दुधाची किंमत जर म्हशी एवढ्या लोकांना देत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यासारखी साई येते या, तर मला सांगा उद्या तुम्ही म्हशीचं म्हणून जरी घातलं बघा चुकून एखाद्याला, तरी त्याला ओळखून येणार नाही बरोबर. आहे का नाही. मला सांगा ना दुधाच्या क्वालिटीमध्ये नाही, ओळखूच customer नाही येणार. कधी विचारणार हा. चुकून आम्हाला म्हशीचं दिलं का काय, कधी कधी होतं ना ते असं विचारतात. एवढी साय आली. हो. क्या बात आहे, क्या तूप बात आहे. वगैरे पण भरपूर काढतात त्यातून. क्या, very good. गाईच्या. मला सांगा ना, हे मिल्क चार्जर जर तुम्हाला आज हाती नसतं लागलं सर तर काय परिस्थिती असते. नाही, परिस्थिती भयानक झाली असती. हा. कारण तो अनुभव आपण हेच करू शकत नाही की बाबा काय झालं असतं, तो हेच करू शकत नाही. म्हणजे एवढी मौत पब्लिसिटी पण झाली नसती आणि दुधाची एवढी क्वालिटी वाढली Quality नसती. बरोबर बरोबर. तुम्ही काय वाटतं सर, हे मिल्क चार्जर आज तुमच्या गोट्यामध्ये नसतं काय परिस्थिती असते. हा, म्हणजे आम्हाला जो लॉस होणार होता ना त्यापासून आम्हाला म्हणजे आम्ही सावरलो एक प्रकारे. अच्छा, मग साधारण तुम्ही शेतकऱ्याला काय सांगा, जे शेतकरी आहे तुमच्या भागातले, मावळामधले, मुळशीमधले आसपासचे सगळे शेतकरी, त्यांनी हे आवश्यक वापरावं असं आहे. एकदा तरी वापरून करून पहा. रिझल्ट आहे याला, खूप रिझल्ट आहे. आणि बारकाईने जर तपासून म्हणजे नुसतं बाबा आज दिलंय तुम्ही, हा. उद्या आज तूप खालं म्हणून उद्या रूप येणार किंवा पहिलं नोंदणार असं नाहीये. बरोबर. संयम ठेवला पाहिजे, संयम आणि होणार आहे. पण तुम्ही क्रॉस चेक पण केलं पाहिजे आपल्या गाईमध्ये पहिले काय होतं, आता काय बदल आहे ते सगळं. म्हणजे सगळेच बदल जाणवले बघा. तुमच्या ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर काय आली, शेण सुधारलं. हो. दुसरी गोष्ट चमक आली, समजा गाईच्या तब्येती सुद्धा तब्येत सुधारल्या. चौथी तब्येती गोष्ट बघा ना, डॉक्टर बंद आपल्या घरी आहे झाला. ना आता काही जे बऱ्यापैकी तुम्ही आता रस्त्याने पण बघा, तुम्हाला आता जाताना पण दिसेल गाई बघा अशा दिसतील, पण आपल्या गाबांच्या बाबतीमध्ये म्हणजे काही समस्याच राहील नाही तुमची. समस्या आहे. हा थोडंफार आता मग मी तुम्हाला जसं सांगितलं मागच्या वेळेस एक राहिली होती, पण आम्ही ती 1-2 महिन्यानंतर रिझल्ट नाही भेटला, आम्ही विकून टाकली ती. हा हा हा. पण माझ्या 2 गाई मी तुम्हाला सांगितलं, तीच गाईवर जास्त फोकस आहे माझा, कुठल्या ती कोपऱ्यातली. कोपऱ्यातली. ओके, हो. तिचं चांगलं दूध जाते तुम्ही म्हटले. गाईचं दूध पण त्याच्यामध्ये भरपूर हे दिसलं मला. सुधारणा पण दिसली. खूप ग्रोथ दिसली तिची. तुम्हाला क्या फोटो दाखवतो मी ते. हा. ती गाई आपण आणली तेव्हा कशी होती बर बर. आणि आता ती गाई तुम्ही आता फोटो शूट घ्या ती आता गाई कशी होती. ओके ओके ओके. आणि 10 महिने 18 दिवसानंतर गाई वेळली, म्हणजे हेच नाही ना, मला लॉसच नाही की ती गाई सोडली किंवा म्हणजे त्याला काही भाकड दुःखच काळ नाही. हा विषयच नाहीये मधला. भाकड काळाचं दुःखच नाही तिच्या. अगदी बरोबर अगदी बरोबर. सरची आपण हा सगळं पाहतोय. मी सुरुवातीला दाखवताना लोकांना असं वाटत असेल की हे माती आहे का काय, पण मित्रांनो हे सगळं शेण आहे. म्हणजे बरेच लोकांना शेण म्हणजे असा ढिगारा वाटतो, बरोबर परंतु हे जर शेण बघितलं तर एकदम प्युअर शेण तयार झालंय. बरोबर, एकदम बारीक आणि एकदम कसदार शेण दिसते, असं एकदम ह्याच्यासारखं आहे की नाही. कुजल्यासारखं दिसते, मला पण त्यात सांगा ना, चालूच शेण आहे. हे जे शेण आहे सर, शेण असं शेण पाहायलाच मिळत नाही. अहो असे भगऱ्या शेण तयार झाले सर. तुम्ही तर म्हणता हे खाली 2-4 महिन्याचं शेण आहे. हा, आता जून पासून पावसाळा चालू होता, पावसाळ्यापासून हे, आणि आता हे रिसेंटली आता एकदम चालूच आहे. हा जो पोर्शन आहे हा आता हा चालूच हे सर. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं सर, म्हणजे अशी पवटी पडते शेणाची. आणि तुमच्याकडे जर पाहिलं सर, अरे काय खत तयार झाले बघा ना, जबरदस्त खत तयार झालंय. म्हणजे हे खत ओरिजिनल आहे. ओरिजिनल. काय कारण हे सगळं तयार होणे मागं? हे आपलं मिल्क चार्जर चालू होतं आणि बाकीचं म्हणजे चारा, हे दोन्ही चारा खाल्यामुळे पचलं मिल्क चार्जरने, आणि त्याच्यामुळे हे चांगलं घट्ट शेण आलेलं. आता मला सांगा ना, हे जे शेण आहे तुमचं, हे जे तयार झाले सर, आणि ह्याच्यामध्ये एवढा भगऱ्या तयार झाले, म्हणजे इन्स्टंट तुम्ही टाकू शकता. हो, त्याच्यामध्ये. आता रेडी आहे, म्हणजे हे आता रेडी कुठल्याही ह्याला टाकायला रेडी आता हे शेण. म्हणजे खरं तर त्यासाठी milk मला 2-3 वर्ष कुजवायची गरज नाही.
काहीच नाही, काहीच खाली नाही, 2-3 महिन्यामध्ये तयार होत आहे. हो मला सांगा ना, खरं तर मिल्क चार्जरचं खरं नाव होतं शेण चार्जर पण राम सरने त्याचं नाव खरं तर मिल्क चार्जर ठेवलं. लोक घेणार नाहीत ना शेण चार्जर म्हटल्यानंतर. बरोबर. परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं ना सर, शेण म्हणजे ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये प्युअर शेणखत टाकायचं असेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने मिल्क चार्जर एकदा वापरायला पाहिजे. बरोबर, नक्कीच. तुमचा जो अनुभव होता आम्ही तर पाहिला, हो, खूप- परंतु तुम्ही थोडंसं प्रमाण किती देता जनावराला सांगा ना. मी आता जे 10 ते 12 लिटर जी गाई आहे त्याला हा. 50 ग्रॅम देतो आणि 20 लिटर प्लस आहे किंवा 20 लिटर पण असू द्या तर त्याला 100 ग्रॅम 100 देतो. ग्रॅम. सकाळी 100 आता संध्याकाळी शेणामध्ये जी तुम्हाला सुधारणा दिसली सर, की घट्ट जे ज्याला तुम्ही शेण म्हणत होता, हो. ते घट्ट म्हणजे हे तर आपल्याला इथं दिसतंय. 100. बरोबर. काय सांगाल ज्या शेतकऱ्यांना शेण चांगलं करायचंय, घट्ट करायचंय आणि अशा बगऱ्या तुमचं शेणखत पाहिजे अशा सगळ्या तुम्ही शेतकऱ्यांना काय गायीवरती काम केलं, तिला जर का तिचं पचन सुधारलं, तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिक भेटतात आणि हे तुम्हाला काही वेगळं त्याचं हे करायची गरज गरजच नाही. नाही. तुम्ही तिथं लक्ष दिलं तर हे तुम्हाला ऑटोमॅटिक हे भेटणार आहे. क्या बात आहे, क्या बात, क्या बात. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू.